हॅलो. राजसत्ता 68 678 या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये या महत्त्वाच्या घडामोडी ज्या असतात तर त्या घडामोडी आणि राजकीय क्षेत्रातील काही महत्त्वाचे जे प्रश्न असतात तर ते या चॅनलद्वारे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता लवकरच 2 महिन्यावर ज्या निवडणूक आलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या, त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला सर्वात जास्त मतं मिळतील आणि 2024च्या निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्तेवर येईल याबाबत आम्ही आपणास एक थोडंसं मार्गदर्शन करतो आहोत. कारण जो बहुसंख्य लोकांचा जो कल आहे तो आम्ही सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनेच तो होणार आहे. कारण लोकांना बहुसंख्य ठिकाणी आम्ही बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर लाडकी बहीण योजना ही अतिशय चांगली योजना झालेली आहे आणि त्यामुळं महायुतीकडे खूप लोक आकृष्ट झालेले आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की एका घरामध्ये लाडकी बहीण एक आहेत, काही ठिकाणी 2 आहेत आणि त्या प्रत्येकाला 3,000 रुपये तर मिळालेच आहेत आणि कायम पुढं दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे एकंदरीत एका घरामध्ये जर समजा 10 माणसं धरले, 4 माणसं धरले आणि त्यांच्या मित्रमैत्रिणी किंवा इतर त्यांचे जे मिस्टर असतात, म्हणजे असं एकंदरीत एक लाडकी बहीण कमीत कमी 15, 20, 25 मतं आपल्याकडं खेचून घेऊ शकते. आपल्या लोकांचं मतांतर किंवा लोकांचं मत परिवर्तन करू शकते. महायुतीसाठी हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे मुख्यमंत्री यांनी ह्या ज्या योजना राबवलेल्या आहेत, वयोश्री योजना एक आहे, ती सर्व खेड्यापाड्यामध्ये जे लोक आहेत की 60 वर्षाच्या पुढील, 65 वर्षाच्या पुढील, तर ते लोक खूप आनंदी झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही मतं महायुतीलाच देणार. आणि महायुतीला देणार म्हटल्यानंतर कोणाला देणार, तर ते आम्ही म्हटले आपल्या अजित पवारला देणार, मुख्यमंत्री शिंदेला देणार किंवा देवाभाऊ, लाडका देवाभाऊ त्यांना देणार, अशा पद्धतीचं ते एक ठरलेलं आहे. आणि आता महायुतीमध्ये म्हटलं सर्वसाधारण जागा किंवा कशा पद्धतीचं प्रत्येक पक्षाला एक कशा पद्धतीचं जागा मिळतील त्या संदर्भामध्ये जेव्हा सर्वेक्षण केलं गेलं त्यावेळेस असं स्पष्ट आणि सुस्पष्ट सर्वेक्षण असं आलं की अजित पवारला 60च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त, किमान 60 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याबरोबरच दुसरा जे आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर एकनाथ शिंदे या शिवसेनाला यांना कमीत कमी 50च्या पुढं जागा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि तसंच हे तिसरे जे आहेत मध्यंतरी भाजपवर जे काही मध्यंतरीचे काही आरोप झाले किंवा लोकांनी हे थोडंसं कशा पद्धतीने लोकांचं एक नाराजी मध्यंतरी झाली होती, त्याचा थोडासा फटका भाजपला बसणार आहे. त्यांचे 103 मागच्या वेळेस जे लोक आले होते, तर आता यावेळेस त्यांना फक्त 70च्या आसपास जागावर समाधान मानावं लागणार आहे. कारण ही वस्तुस्थिती तशीच होणार आहे. म्हणून हा फायनली इतर कोणी कितीही सांगितलं आणि काही केलं तरी हा फायनल निकाल आहे. आणि मग बाकीचे जे लोक येतील, समजा यांच्या 50, 60 आणि 70 या जागा मिळून एकंदरीत जागा होतात 180 जागा आणि मग उरलेल्या 108 ज्या जागा आहेत त्या इतर पक्षांना किंवा विरोधी पक्षांना, महाआघाडी, महाविकास आघाडी वगैरे असे काही जे असतील त्यांना मिळू शकतात. पण या लोकांनी हा जो चमत्कार केलेला आहे, लोकांनीच म्हणायचं, कारण लोक आता संपूर्णपणे महायुतीकडे वळलेले आहेत. कारण लोकांना त्या घेणं देणं नाहीये. लोक साधारण जेवण जरी दिलं तरी त्याचा उदो करतात. साधारण एखाद्या ठिकाणी कुठं बोकड्या कापला, एखाद्या ठिकाणी बकरू कापलं, एका ठिकाणी कोंबड्या कापून जेवण दिलं, सामीच जेवण दिलं, एका ठिकाणी बुंदी दिली,
एखाद्या ठिकाणी लाडू जेवण दिलं, एका ठिकाणी गुलाबजामचं जेवण दिलं, तर लोक जेवल्यानंतर तृप्त झाल्यानंतर म्हणतात चांगलं जेवण होतं आणि हा माणूस चांगला आहे. म्हणजे जेवण चांगलं, जेवणाबरोबर त्या माणसाची नीतिमत्ता येते. आज सर्वत्र जे अजित पवारने गुलाबी यात्रा काढली आणि त्यांच्या पाठीमागे आमचे काही प्रतिनिधी हिंडत होते आणि त्यांनी आम्हाला कळवलं की वस्तुस्थिती अशी आहे की अजित पवारच्या दृष्टिकोनातून खूप लोक पाठीमागे गेले त्यांचे. त्यांना आता ते 50-60 जागा काय जास्तही मिळू शकतात एक. त्यानंतर शिंदे सरकारच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे त्यांचं. हे तिघजण आले. परत देवाभाऊनी तिकडे नागपूर विदर्भ या भागामध्ये एक चांगलं बसतान बसून प्रत्येक पक्षी देवाभाऊ चांगला, देवाभाऊ चांगला, उपमुख्यमंत्री देवाभाऊ चांगला, देवाभाऊ चांगला, देवाभाऊने आम्हाला एवढं दिलं. म्हणजे लोक थोडेसे खुशीच झालेले आहेत आणि लोकांचं कसं हे तात्कालिक दृष्टिकोनातून असतात. आता 2024ला ज्या निवडणुकीमध्ये वारं काय वाहतं, तर ते तशा पद्धतीचं वारं वाहतं की तुम्ही काय केलं बाबा, कशा पद्धतीने केलं. उलट अजितदादांनी तर संपूर्ण आपलं जे एक घराण्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अजितदादाचं घराणं मोठं आहे. त्यांचं ते स्वतः उपमुख्यमंत्री, त्यांची मिस्टर मिसेस जी खासदार आहे. म्हणजे असा प्रकार ते काही करू शकतात, त्यांना काही नाही आहे. तर सुनील तटकरेंचा मुलगा मुलगी हे दोघं तिघही पण राजकीय क्षेत्रात, एक मंत्री, एक खासदार आहे, एक आमदार आहेत. म्हणजे सगळंच. म्हणजे या पद्धतीने जर बघितलं आपण की रावसाहेब दानवे जरी ते पराभूत झाले, त्यांचा मुलगा आमदार आहे, त्यांचा संपूर्ण मंत्री पण होते त्यांचं. म्हणजे भाजपमध्ये जरी पराभूत झाले, समजा विखे आहेत तर विखे मंत्री आहेत, त्यांचा मुलगा खासदार आहे. आता जरी झालेला असला तरी ते आमदार आहेत परत, म्हणजे वयस. तसंच त्याच पद्धतीने ही जी लोक संपूर्णपणे आहेत यामध्ये, मग या सगळ्या लोकांचं एक फार मोठं वजन लोकांवर पडलेलं आहे. कारण हे घराणे जे महत्त्वाचे केलेले आहेत या लोकांनी, त्यामुळं संपूर्णपणे लोकांवरही तो प्रभाव पडला. हा नाही भेटला तर माझं काम त्याचा मुलगा करीन, मुलगा नाही करा तर त्यांचे मिसेस करतील, मिसेस नाही केल्या तर त्यांचं आमचे जे कामं होतील. म्हणजे संपूर्ण जो निधी येईल तो त्या विभागामध्ये येईल आणि त्या विभागाचा विकास होईल, असा एक भाग आहे. आणि तो महत्त्वाचा भाग या लोकांनी केलेला आहे. आता शिंदे सरकारचं कसं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव त्या तिथंच लोकसभेमध्ये खासदार, त्याच्यानंतर त्यांचे काही मित्रमंडळी, कोणी खासदार आहेत, कोणी आमदार आहेत, कोणी विधान परिषदेचे आमदार आहेत, कोणी राज्यसभेचे खासदार आहेत. म्हणजे त्यांचं एक जो भाग आहे तो व्यवस्थितपणे आहेत. आणि आता ही तिघांची जी महायुती आहे, म्हणजे अजित पवार गट नाही म्हणायचं, पक्षच म्हणायचा. अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना आणि त्यानंतर एक तिसरा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हे तिघं मिळून यावेळेची ही निवडणूक सहजपणे जिंकणार आहेत. कारण लाडकी बहीण आणि वयोश्री योजना या योजनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रच फिरलेला आहे. आता प्रत्येक गावात जावा, खेड्यात जावा, शहरात जावा, कुठं एखाद्या गल्लीत जावा, एखाद्या सोसायटीत जा, आणि कुठेच गेलात तुम्ही तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये समजते की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या रस्त्यावर कुठं तुम्ही शिबिर लावलं तर तिथं आहेत, तुम्ही दवाखान्यामध्ये आहेत, तुमच्या सर्व क्षेत्रामध्ये त्या लाडक्या बहीण योजना या मुळे संपूर्ण जनता एकत्र आलेली आहे. ह्या लाडक्या भगिनी आमच्या त्या सगळ्या एकत्र आल्या, एकमेकीशी संवाद साधतात आणि संवाद साधून काय म्हणतात की देवाभाऊ चांगला, अजित पवार चांगला, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे चांगले. म्हणजे हे चांगले लोक आहेत आणि यांच्यामुळंच हे मिळालं. आणि ते एकतर माणूस एक अशा पद्धतीने म्हणला, यापूर्वीही असं काही घडलं नव्हतं, येथून पुढे घडेल की नाही याची शक्यता नाही आहे. म्हणजे आता जे घडलं ते घडवणारे जे लोक आहेत ते चांगले लोक आहेत. ते चांगले लोक कोण कोण आहेत? अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि दुसरे कोण? देवाभाऊ, म्हणजे देवेंद्र फडणवीस. तर हे लोकांनी हे घडवलं, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये हे घडलं नसतं. कारण प्रत्येक जण काय करतंय, सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत, सगळे भ्रष्टाचार करतात.
आणि भ्रष्टाचार कसा केला तर लोकांचा कसा मध्यंतरी झालं, अरे ह्या पुतळ्यात हे लोक भ्रष्टाचार करतात काय, असं एक व्यक्ती म्हटली होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सर्वत्र भ्रष्टाचारच चालू आहे. आणि हा भ्रष्टाचार तलाठ्यापासून ते ग्रामसेवकापासून ते मंत्र्यापर्यंत आहेत, अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत आहेत. किंवा बिहारचे काही मुख्यमंत्री सापडलेत, काही इकडं आंध्रचे सापडलेत, कर्नाटकचा मुख्यमंत्री गेलाय भ्रष्टाचारामध्ये. तेव्हा असं काही नाहीये की फक्त खालच्या पातळीवरचे तलाठी मुख्यमंत्री आणि हे भ्रष्टाचार करतात असं नाही. भ्रष्टाचार सगळेच करतात, कारण भ्रष्टाचारीमध्ये दोघांनाही सुख मिळतं, याचं काम होतं आणि त्यालाही पैसे मिळतात. म्हणून हा जो भ्रष्टाचारी हा जो भाग चाललाय तो दोघांच्या सुखासाठी आहे. देणारे खुश आहेत आणि घेणारे खुश आहेत, कारण त्यांचे कामं होतात. म्हणजे एक महत्वाची आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये हे जे भ्रष्टाचारी हे सहजासहजी सुटतात. कारण कायदा हा एक कोळ्याच्या जाळासारखा आहे. त्याच्यामध्ये छोटा माणूस गेला तर तो चांगला पकडतो, पण मोठा माणूस त्याच्यामध्ये जर गेला, मोठा माणूस, तर तो जाळं तोडून सहज बघू येऊ शकतो. म्हणजे हे छोट्यासाठी हे कायदे आहेत आणि मोठ्यांसाठी काहीच नाही. दुसरी गोष्ट, यामध्ये जे लोक येतात, काही लोकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत, काही लोकांवर मारामारीचे गुन्हे आहेत, काही लोकांच्या खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे आहेत, काही लोकांवर राजकर्त्यावर. काल परवा ज्यावेळेस जी माहिती वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली तर त्यामध्ये अनेक या पक्षातील किती खासदारावर गुन्हे, या पक्षातील किती आमदारावर गुन्हे, या पक्षातील किती अध्यक्षावर गुन्हे वगैरे अशा पद्धतीचं संपूर्ण जे एक भाग आलाय, त्याच्यामधून एक असं समजतं की आपण दोन गोष्टी एक लक्षात ठेवल्या पाहिजे. जे गुन्हेगार आहेत किंवा ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, जे दादागिरी करतात, त्यांना फक्त निवडून येणार नाहीत ते लोक, एक भाग. आणि दुसरी गोष्ट की जे अशा पद्धतीचे लोक आहेत की जे फार अगदीच वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांच्याकडे आता परत त्यांना काम होत नाही. एक तसाच प्रकार असा घडला की निवडणुकीमध्ये आपले वसंतराव चव्हाण जे निवडून आले खासदारला, लगेच मग त्यांचं निधन झालं. म्हणजे एक लोकांनी फक्त आता दोनच गोष्टी पाहायच्यात, अजित पवार गटाच्या किंवा एकनाथ शिंदे गटाच्या किंवा भाजपच्या अशा लोकांना थोडासा लोकांपासून धोका होऊ शकतो की जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर खटले दाखल आहेत आणि ज्यांचं वय खूप झालेलं आहे. म्हणजे आता ते निवडून देऊन काय उपयोग, जर समजा उद्या आज निवडले आणि उद्या जर समजा त्यांना परत हार्ट अटॅक आला आणि गेले तर म्हणजे सरकारचा खर्च, आपलं कामही होत नाहीये असा भाग. आणि त्याकरता असे काही जे लोक आहेत जे फार मरेपर्यंत सत्ता सोडत नाहीत, तर लोक सोडून देतील त्यांना की बाबा तू घरी बस आता, कारण त्याला पर्यायच नाही. आता लोकांना तरुण, तडफदार, स्वच्छ चारित्र्याचे, निर्मळ कार्याचे आणि लोकांमध्ये मिसळणारे, गुंडगिरी न करणारे आणि एक स्वतंत्रपणे सर्व लोकांना विश्वासात घेऊन कामं करणारे आणि भ्रष्टाचार न करणारे असे लोक निवडणुकीसाठी पाहिजे आहेत. आणि हे लोक सर्वसामान्यपणे लोक निवडून देणार. पण कोणाला निवडून देणार, तर जे चांगले लोक आहेत. आता चांगले कोण आहेत, जर जे तरुण आहेत, तडफदार आहेत, व्यवस्थित आहेत, अशा लोकांना, की ज्याच्यावर गुन्हे दाखल नाहीत, अशा लोकांना निवडून देणार. जे वयोवृद्ध झालेले नाहीत त्यांना निवडून देणार, हे सत्य आहे. आणि म्हणून आता ही जी युतीचे जे लोक आहेत आणि तशी त्या पक्षाने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. अशा लोकांना तिकीटे नाही दिले पाहिजेत, आपल्या पक्षामध्ये असे लोक घेतले नाही पाहिजेत. म्हणजे हा एक भाग त्याच्यामध्ये एक महत्वाचा आहे. हे पक्षाने सुद्धा हे सांभाळून घेतलं पाहिजे, नाही तर पक्षाला तो धोका होऊ शकतो. तर अजित पवार गट 60 किंवा त्यापेक्षा जास्त जागा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिवसेना यांना 50च्या पुढे जागा, 50 ते 60 जागा. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष यांना 70च्या पुढे जागा. म्हणजे हे किमान आकडे सांगितलेले आहेत, 50, 60, 70 हे किमान आकडे आहेत. हे लोक एवढे निवडून येणार. पण त्यांनी ह्या 3 गोष्टी पाळल्या तर, एक भ्रष्टाचारी लोक नको द्यायला, एक खूप वयोवृद्ध लोक नको द्यायला आणि एक दादागिरी करणारे असे लोक नको द्यायला. कोणाला दादा सुद्धा म्हणायचं नाहीये. दादा म्हटल्यानंतर त्याला वाटतं की मी दादा झालो म्हणून. असे गल्लोगल्लीचे दादा तर खूप असतात, तर ते लोक नकोत. म्हणजे लोकांवर जरब बसवणारे असे लोक नको. आणि तिसरी गोष्ट, प्रत्येकाने ऑफिस खोलून प्रत्येक वेळेस
सापडणारे जे लोक असतील ते तसे पाहिजेत. आता मी 1-2 आमदार खासदारांना मी जर भेटलो आणि काही अशा आमदारांना जर भेटलं याच पक्षाच्या, तर काही नाराज झालेले आहेत, काही वेगवेगळ्या पद्धतीचे बोल करतात आणि निवडून येण्यासाठी एकमेकांना कशा पद्धतीचे भाषणं करतात. अरे जे सरकारमध्ये सत्तेवर आलं त्यांच्या बोलण्यावरून तुम्ही समजून घ्या. बोलण्यावरून माणूस ओळखता येतो. मग त्यावरून समजायचं की ह्या माणसाला जरा जास्त चढलेली आहे, या माणसाला जरा थोडी चढलेली आहे. तर ही सत्ता ज्याच्या डोक्यात भिनली तो त्याला काही दिसत नाही. म्हणजे 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात त्या, एक तर पैसा असतो, बाई, बाटली, या तिन्ही गोष्टीमुळं माणूस बिथरतो. तर ज्यांना सत्ता जास्त झाली, ज्यांना पैसा जास्त झाला, किंवा जे अनैतिक अशा पद्धतीचे लोक झाले, तर ते सर्वसामान्य जनतेवर अशा पद्धतीने हे करतात. एका याच्यामध्ये तर सांगितलं की पोलिसांना एक माणूस प्रश्न विचारत होता, तर त्या प्रश्नाला त्या मंत्र्यांनी पोलिसाला सांगून त्या माणसाला बाहेर काढून दिलं. म्हणजे जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही असं करता. म्हणजे जनतेचा प्रश्न नाही ऐकत. नाही, तुम्हाला काय तर म्हणे तुम्ही पैसे घेऊन प्रश्न विचारता आम्हाला. गरीबाला कोण देतं पैसे आणि गरीबाला कोण पुढं करतं? ये बाबा बस. उलट गरिबांचं मत किंवा त्यांचं जे काय तुम्ही म्हणता त्यांचं जे मन आहे ते जर तुम्हाला जिंकता आलं तर खूप, कारण विरोधक सुद्धा जिंकू शकतात, विरोधक सुद्धा तडजोडी करतात, विरोधक सुद्धा तह करतात. म्हणजे हा जो प्रश्न आहे एक महत्वाचा आहे. पण यावेळेस हे महायुती हे पैसे वाटपामुळं, कुठले पैसे तर आपले लाडकी बहीण योजनेचे, वयोश्री योजनेचे, हे व्यक्तिगत पैसे, त्याच्यानंतर बाकीच्या निराधार अनुदान योजना आहेत किंवा विधवा अनुदान योजना आहेत किंवा इतर प्रकारच्या घरकुल योजना आहेत, या सगळ्या योजना अतिशय प्रभावीपणे राबवून हे 2.5 वर्षाचं सरकार, कुणाचं, महायुतीचं सरकार, हे परत आता पुन्हा 5 वर्ष सत्तेवर बसणार हे मात्र नक्कीच आहे. आणि लोक पण हा व्हिडिओ लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि म्हणून आमच्या हा जो पूर्वीचा ATM चॅनल होता, आता राजसत्ता केला आम्ही त्याचं. तर ह्या राजसत्ता चॅनलला जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं तुमचं कॉमेंट काय आहे त्या कॉमेंट आमच्याकडे येत असतात. प्रत्येकाच्या कॉमेंट येत असतात. लोक सांगतात की या व्यक्तीविषयी काय, कशा पद्धतीचं आहे, हा निवडून येणार आहे, हा व्यक्ती कसा आहे, या संदर्भातले हजारो कॉमेंट आमच्याकडे येतात. ते आम्ही उघड करत नाहीत. का करत नाहीत तर नको, पण आम्हाला माहीत असतं की त्या व्यक्तीविषयी लोकांची मतं काय असतात ती. तर शेअर करा या चॅनलला, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करून तुमची कॉमेंट काय असेल ते पण हे लिहायला यामध्ये विसरू नका. धन्यवाद. तरी आपल्याला त्यामधून समजतं